रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। मूर्ती शब्द तसा आदराने जसा आपण हिरवी मूर्ती शब्द जोडतो कशाला, तसा गुरुना मूर्ती शब्द जोडला. प्रसिद्ध मूर्ती, खूप प्रकारचे विनोद मूर्ती, असे खूप प्रकारे शब्द हा जोडला जातो. ही जणू काही अशा अर्थाने आहे. आणि मूर्ती हा आपल्याला चांगला परिचित असा आदराचा आदराचं सर्वोच्च ठिकाण आहे. या अर्थाने ही मूर्ती आपण म्हणतो. आता मूर्ती म्हणतो त्यामध्ये दोन्ही भाव आहेत. एक जी आपल्याला समोर दिसते, जी आपल्या ह्या अर्थाने मायामध्ये आहे, दिसू शकते. गुरुमूर्ती ही तशी कुठे नाही असा विचार करता, कुठे नाही असं नाहीच आहे. फक्त मला कुठं ती आहे तिथं ती आहे. मला कुठेतरी असते. इतकी सत्पुरुषांची ठिकाणं आहेत. ते महाराज आहेत, तिकडे हे आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, आपका आहे, खूप आहे मंडळी आपापल्या ठिकाणी. सिद्धारूढ स्वामी आहेत, इकडे काडसिद्धेश्वर महाराज आहेत. सगळी मंडळी आपापल्या ठिकाणी आहेत. ती नक्की कुठे आहेत तर मला जिथे ती त्यांची मूर्ती दिसते तिथे ते आहेत. कारण मला कळलं पाहिजे आणि मला दिसलं पाहिजे, आकलन झालं पाहिजे, काहीतरी करता आलं पाहिजे. कारण मी यात वावरतो म्हणून मला ते करता यावं म्हणून ती मूर्ती ही गुरुमूर्ती माझ्या दृष्टीने झाली. पण याचा अर्थ ते तिथेच आहे तर अशातला भाग नाही. जे मायेत येऊ शकतात आणि ज्या मायेच्या बाहेर नेहमी असतात ते गुरुमूर्ती कोणती नेमकी, की जी मूर्तीत पण येऊ शकते आणि नेहमी मात्र मूर्तीच्या बाहेर असते. आता एरवी त्या मूर्तीत दत्त नसतो का? दत्त असतो. काय जे आपण गुरु म्हणाल ते महाराज त्या मूर्तीत नाही आहेत का, किंवा त्या ठिकाणी त्या देहामध्ये नाही आहेत का? आहेत. पण ते तिथे असू शकतात आणि नेहमी मात्र त्याच्या बाहेर असतात. म्हणूनच तिथं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जरी धरून ठेवलेलं त्याला पण तिथे पण नेऊ शकतात. त्यांना खरं तिथेच न्यायचं आहे, फक्त आम्हाला त्यांना इथंच ठेवायचं आहे अशी ती अडचण होते. म्हणून ते अनेक ठिकाणी ते प्रश्न निर्माण होतात. ते त्याचे तुमची मूर्ती, आमची मूर्ती, आमचा देव, तुमचा देव वगैरे हे सगळं पुढचं आहे ते एकच आहे त्या अर्थाने. कारण मी ती तिथंच बांधली म्हणून हा प्रश्न आला. तिथे ती असते एवढंच फक्त, पण ती नेहमी त्याच्या बाहेरच असते. ती ज्याच्या बाहेर ज्या ठिकाणी आहे आणि ज्या ठिकाणी आपल्यासाठी मूर्त स्वरूपात येते, ती मूर्त आणि अमूर्त अशातनं ती मूर्ती आहे. तिकडे हळूहळू केलं म्हणजे आपल्या ती समोर लक्षात येतच की नुसतं मूर्ती म्हणून होत नाही. मूर्ती म्हणजे जे मूर्त झालेलं आहे, म्हणजे आकाराला आलेलं आहे त्या ठिकाणी सर्वोत्तम आकार जो मला अधिक भावतो त्या ठिकाणी ती मूर्ती. तर ती देहाच्या रूपाने असेल, त्या पाषाणाच्या रूपाने असेल, संगमरवराच्या रूपाने असेल, शेवटी तिथे माझा भाव एकवटतो. त्या ठिकाणी जे मूर्त होतात ती ही मूर्ती, आणि तीही त्यासाठी आहे. म्हणून जो भक्त आहे त्याच्यासाठी भगवंत आहे. भगवंत नाही आहे का? भगवंत सगळीकडेच आहे. तरीसुद्धा तो सगळीकडे कोणाला काही तसा भावत नाही. भक्तालासुद्धा भावणं कठीण जातं. जे जे भेटे भूत हे म्हणतो ते मानिजे भगवंत. आता मानिजे म्हणण्यामध्ये एरवी मानत नाही किंवा तसं लक्षात येत नाही, असं सहज भाव त्याच्यामध्ये आलाच की तो त्याला जर सगळीकडे दिसतच असता तर त्याला मानिजे म्हणायचं काही कारणच नाही. आणि त्यातही पुन्हा काय होते का, थोडं मानिजेमध्ये आहे, मानला पाहिजे तो, दिसेल असं नाही. कारण मला वाघ दिसणार, सिंह दिसणार, मला हे दिसणार, चांगला वाईट दिसणार, माणूस असं त्रासाचा आहे दिसणार, चांगला आहे वाटणार, काय त्याचं वाटणार ते मला वाटणार. प्रत्यक्षात खरं सांगायचं ना तर हे मानिजे हे म्हणायचं कारण एवढंच की ते आहे तो मान. आणि शेवटी मान म्हणल्यानंतर माणसाला असं वाटतं की मान का, तिथं आहे ना, मानायला कशाला पाहिजे, तिथं सगळं आहे. पण क्ष मानतोच ना शेवटी, मग कशाला उदाहरण सोडवायला हेच कशाला पाहिजे, क्ष कशाला पाहिजे. क्ष माना आणि सोडा. मग क्ष मानाने सोडवलं तर उत्तर येतच की. तेव्हा ते उत्तर असतं ते मिळवण्यासाठी ते मानावं लागतं. तसं ते हा भगवंत मानला. आता तो मित्रातला मानणं सोपं पडतं, शत्रूतला मानणं, अपमान करणाऱ्यातला मानणं, ओळख न देणाऱ्यातला मानणं ते अवघड जातं जरा. म्हणून ते मानिजे म्हणावं लागले की मान म्हणजे हे क्ष मानून सुरुवात कर. नंतर सोडवता लक्षात येईल की त्याच्यामध्ये तो आहेच आहे. फक्त आता तो या रूपानं आहे, कदाचित मला अपील होणाऱ्या रूपानं नसेल म्हणून तो मला वाटत नसेल, पण तो त्याच्यात आहे. फक्त तो त्याच्यात आहे हे मानायला सांगायला लागतं. तर त्याचं कारण एवढं की मला तो सगळीकडे दिसत नाही. मूर्त स्वरूपात जे जे आहे त्यात भगवंत असलाच पाहिजे. त्याच्यात जर तो नसेल तर ते मूर्त होणारच नाही. आकाराला येईलच कसं.
आकाराला ज्या अर्थी आलं त्या अर्थी त्यात ओतलेलंच असलं पाहिजे काहीतरी, त्याच्याशिवाय ते आकाराला येणार नाही. आणि इथेही तसं आपण समोर बघितली वस्तू तर आपल्याला ती ओळखते ना आकारातून. तर तुम्ही आकाराला नाव काही ठेवा, खांब म्हणा, दगड म्हणा, हे म्हणा, काय छत म्हणा, काही म्हणा, ते काहीतरी म्हणतो पण ते आकाराला आले म्हणून म्हणतो. आकाशाचं छत म्हणतो आपण, मग प्रत्यक्षात एकदम आपल्याला ती कल्पना आहे हे लक्षात येतं, हे छत आहे, हे बरोबर आहे. पण हे जे छताला जो खरेपणा आहे तो त्या छताला खरेपणा नाही, कारण ते मूर्त नाही, हे ते अमूर्त आहे, हे मूर्त आहे. त्यामुळे आपल्याला खांब दिसतो, आपल्याला झाड दिसतं, हे आपल्याला मूर्त आहे. त्या अर्थाने मूर्त आणि आम्ही मूर्तच आहोत. आकाराला आलेलेच आहोत, तर फक्त मूर्ती आहे हो का नाही आहे तोच अभ्यासाचं काम आहे. नमोजी गुरुमूर्ती कशाला, तुम्ही केले आपणासारखे ऐसे, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे त्याच्यातलं ते ह्यासारखीच आहे की ते मूर्तीच आहेत. तसं ती ही मूर्त आहे, ती मूर्त आकाराला आलेली आहे, अमूर्त होती ती मूर्तात आलेली आहे. आता फक्त तिची मूर्ती बनवायची आहे. ती मूर्ती बनवण्यासाठी लाभावेणं शिणं कोण करी, त्यांना त्याच्यात ती मूर्ती झाली. त्यांना काय झालं, फरक पडला. समजा गुरुच्या भाषेत बोलायचं, शिष्य संख्या 1000 झाली, 2000 झाली, ते 1 झाली, वर कितीही शून्य झाली, त्यांना त्याचा काहीच फरक पडला नाही. ते एकानेही फरक पडला नाही, कारण ते ज्या एकात आहेत त्याच्यात दुसरा संभवतच नाही. त्यामुळे जर खरा शिष्य जर गुरुच झाला तर तो संभवतच नाही शिष्य, हे दुसरा नाहीच. दुसरा कुठंपर्यंत, जोपर्यंत तो तिथंपर्यंत पोचला नाही तोपर्यंत. तो तद्रूप झाल्यावर आता ते समुद्रातला दुसरा थेंब कुठला दाखवायचा, तिथे हजारो थेंब आहेत, तर त्यातला दुसरा कुठे दाखवायचा, कारण तो तादात्म्य होऊन गेला, तो एक होऊन गेला. त्यामुळे वेगळं काय राहिलं नाही. मग तात्यासाहेबांचं तेच झालं ना. म्हणून ते एकच आहेत असं जे झाला भाव, तो एकच आहे तो भाव झाला, म्हणजे ते वेगळं काय राहिलंच नाही त्याच्यामध्ये. ते वेगळं होतं ते त्यांनी दूर केलं, की वेगळं होतं ते दाखवायला जे उपयोगी पडतात. कृषीवल नांगरी शेत, हरळी कुंदा काढित, मग उत्तम पिके होय युक्त भूमिका देवी. तेव्हा ते काय करतात ह्याचं जे कार्यक्रम आहे त्याच्यातला ते हे महत्त्वाचं आहे. तैसे हरिहराधिक भले, वेळोवेळा काढती किडाळे, श्रेष्ठ पुरुष सत्वागळे प्राप्त होती. भगीरथे गंगा आणिले, सदाशिवे वसती केली, पुंडलिके विटे मावली, भक्तजना आधार. त्यांचं काम काय चालू असतं हे यात सांगितलं. हे वर्णन करायला तेच वर्णन करू शकतात हे गेल्या वेळेस सांगितलंच आहे. गुरुवाचोदी तुझा न बघता, ज्यानं ते केलेलं आहे त्याला ते जेवढं माहिती आहे तेवढं बघणाऱ्याला माहीत असेल का. एक क्षणभर विचार करून बघा की भूमीतून झाड उगवलं, आता ते भूमीतून कसं उगवलं आणि त्याचा विस्तार कसा झाला, आणि आता ते त्याला पानं फुलं कशी आली आणि मग त्याला फळं कशी आली, हे भूमीला जेवढं माहिती आहे तेवढं ते झाड लावणाऱ्याला सुद्धा माहीत नाही. विचार करून सांगावं की आपल्याकडे ते सगळं माहिती आहे म्हणून. आपण पाहिलं आहे पण माहीत नाही आहे त्या अर्थाने. ते त्या भूमीला माहिती की ते कसं झालं. म्हणून इथे जे गुरु वाचून तुझा न बघता जे म्हटलं ना, ते त्याला ते केलेलं माहिती आहे. आणि केलेलं माहिती आहे म्हणजे इथं जे म्हटलं आहे कृषीवल, हरिहराधिक मूर्ती नित्यनूतनावता घेती, दुष्टाछेदोनी सुखी करती सर्वजन. काय करतात तर कृषीवल नांगरी शेत. तेव्हा ते कृषीवल जसं म्हणजे शेतकरी जसा शेत नांगरतो, हरळी कुंदा काढित, ते त्याला करावं लागतं. कारण खरं जसं आपल्याकडे म्हटलंही गेलेलं आहे, मामाने सांगितलं आहे, अनेक संतांनी सांगितलेलं आहे की मूर्ती ही मूर्तीच आहे. तसं विचार केला तर कुठलाही दगड ही मूर्तीच आहे. तेव्हा त्या अर्थाने जो जो आकार आलेला आहे तो मूर्तीच आहे. मानिजे भगवंत हे आपल्याला का ओळखून राहावं, आपल्याला अभ्यास व्हावा. आणि आपल्याला विनोबा म्हणायचे ना, तसं राम जरा सरळ अक्षर आहे, रावण जरा जोडाक्षर आहे, ते म्हटले जरा समजायला अवघड जातं. त्यामुळे पहिल्यांदा राम शिकावा, तसं पहिल्यांदा हे शिकावं, मग पहिल्यांदा मूर्ती शिकावी, मग आदरणीय व्यक्ती शिकावी, मग त्याच्यातून चांगलंपणा शिकावा, मग हळूहळू जिथं आपल्याला वाईट चांगलं मिश्रण वाटतं तिथलं चांगलं बघायला शिकावं, मग हळूहळू मूर्ती सगळीकडे दिसते. अशा क्रमाने सांगितलं. नाहीतरी त्याच्यातलं अशा अर्थाने जे कोणी आकाराला आले आणि या अर्थाने गुरुपदी गेले समजा, तर त्याच्यातलं काय गेलं तर ते तसेच आहेत. फक्त जे गुरुपदाला किंवा त्या गुरुमूर्तीला जे अयुक्त होतं, जे बरोबरचं नव्हतं ते काढलं, राहिली ती मूर्ती राहिली. नाहीतरी मूर्तीचं संगमरवरी आणली तरी शेवटी एक संगमरवरी दगडच असतो. तसा जो तयार असता संगमरवरी दगड तर आणून बसवला असता मूर्ती म्हणून. नाही, मूर्ती घडवायला दिली आहे, जसे गुरूंच्याकडे घडवायला दिलेले असतात. आता ते मुकाट्याने घडवून घेतात हे म्हणतात तुम्हाला काय घडते, तर मग आता ते काय ते काम होत नाही, का ते पुढचं आठवडं नाही चालवता येणार. मग त्यासाठी हे घडवायला दिलेले आहे.
तर त्या अर्थाने हे सगळं घडवायला दिलेलं आहे. आता मला सांगा, ज्या मूर्तिकारानं मूर्ती घडवली असेल त्याला जितकं ते घडवलेलं माहिती असेल आणि तो सांगू शकेल, किंवा जी मूर्ती स्वतः घडली असेल आणि त्याला ते माहिती असेल, तितकं पाहणाऱ्याला माहीत असेल का? नाही. म्हणून जगामध्ये या अर्थाने ज्ञान शक्य नाही. गुरुमुखी ज्ञान हे म्हणतात त्यासाठी. तर ते नांगरी शेत हरळी कुंदा काढीत, कितीही म्हटलं आणि आपलं उत्तम बीज असली आणि अगदी नांगरून जरी सगळा काय म्हणतात तसे खोलीपेर ओलीपेर वगैरे सगळं केलं, ओलीपेर आणि खोलीपेर म्हणतात ना, तसं ओलीपेर आणि खोलीपेर सगळं केलं, हवामान बघितलं सगळं उत्तम आहे, सगळं खरं आहे, पण ते अनुकूल आहे कशाला? ते भगवंताचे जे आपण सहस्रनाम म्हणतो तर त्याच्यामध्ये अनुकूल शतावर्धः असं आहे ना, तर त्याचे फक्त भगवंताचं अनुकूल होणं एवढाच स्वभाव आहे. त्यामुळं चोरीमारीसुद्धा व्यवस्थित होती. याच्यात भगवंत करतो असं आपल्याला म्हणायचं नाही, पण तो अनुकूल व्हावंच लागतं शेवटी. तो अनुकूलच होतं. आता तो ज्या वेळेला ते त्याच्या काही लक्षात यायचा प्रश्न नसतो, वेळ यावी लागते. तर वेळ आली की मग तो रावणाला स्वप्रतिकूल होतो. पण रावणाला तो किती वर्ष अनुकूल आहे? हजारो वर्ष अनुकूल आहे. मागं केवढी परंपरा आहे. तर त्याच्या तपश्चर्येला, त्याच्या त्या सगळ्याला तो अनुकूल आहे, म्हणूनच ते शक्य आहे. भगवंत अनुकूल नसेल तर पान नाही हलणार. अनुकूल होणं हे भूमीचं काम आहे. आता आपला संबंध त्याच्याशी आहे. तर अनुकूल होणं हे जर भूमीचं काम आहे, तर तुम्ही निवडलेलं उत्तमात उत्तम बीज उत्तमात उत्तम करून देणं, त्याला अनुकूल होणं, करायला अनुकूल व्हावं लागतं. अनुकूल असेल. आपल्या घरातला माणूस साधं बाजारात जायला अनुकूल नसलं तर बाजारात जाता येत नाही. विचारून करून बघा, कोणी का असे ना, त्यांच्या मनात नाही, ते आपल्या लक्षात येतं. त्यांच्या मनात असतं तर ते झालं असतं. एकदा लक्षात आले ना, आता उगाच विषय काढत बसायला नको परत. एकदा कळलं आपल्याला ती त्यांच्या मनात नाही आहे, मग नाही आहे म्हटलं तर सोडून द्यावं, आपलं नाम घ्यावं त्यात, म्हणजे बरं असेल तर, शक्य असेल तर ते करावं. म्हणजे ते अधिक बरं, कारण नाम अनुकूल तरी होईल, आपल्याला तरी होईल, निदान चित्त शांत राहील. आणि कदाचित नामाच्या प्रभावाने हे अनुकूल झालं तर उत्तमच झालं. तसंही काम झालं. व्यावहारिक माणूस आहे हो, दोन्ही बाजून दोन्ही डगऱ्यावर पाय ठेवून चालणार. तर तसं चालू दे, काय हरकत आहे. तर ते जे काय करेल त्यावेळेला ते नाम जसं अनुकूल आहे, तसं भगवंत अनुकूल आहे, तशी भूमी अनुकूल आहे. ती अनुकूल आहे स्वतःवरतः, त्यातली अनुकूल आहे. ते जे चालू आहे त्याला जास्तीत जास्त कसं ते चांगलं होईल, कसं ते उत्तम पिकून येईल. आता ही भूमी आहे म्हणून पिकून येण्याचा प्रश्न आहे. तर आपण हे सगळं ओली पेरली, सुकी पेरली, सगळं काय ते त्याचं भावान बघितलं, खोली पेरली, सगळं झालं. त्याला अनुकूल होणं म्हणजे ते जे काय बीज आपण टाकलं, समजा काय भुईमुग पेरला आहे का काय पेरलं आहे, काय त्याला महत्त्व नाही, तो जो आहे तो उत्तमात उत्तम कसा येईल यासाठी भूमी सगळीकडून प्रयत्न करीत असते. हे सगळे एक्सटर्नल रिसोर्सेस आहेत, भूमी वापरते. ऊन आहे, पाणी आहे, अमकाय तमकाय सगळं आहे, वारा आहे, सगळं आहे, पण त्याला झाकून ठेवून भूमी व्यवस्थित त्याला आकार देत असते. की जो समजा भुईमुगाचा उत्तम आकार आहे, जो उन्हाळ्याचा उत्तम आकार आहे, तो त्याला प्राप्त व्हावा म्हणून भूमी अनुकूल राहून ते काम करते. पण त्याच्याबरोबर पण तणालाही ती अनुकूल होते. अडचण तिथं आहे की तणालाही ती अनुकूल होणार का, तिला अनुकूल होणं हा स्वभाव आहे. त्यामुळं ते जितकं ते वाढतं तसं हे न पेरतासुद्धा वाढतं. पेरणं म्हणजे किरकोळ गोष्ट आहे त्या दृष्टीने. इथे जसं बीज म्हणून पेरलं तसं ते काही बीज म्हणून पेरलं जात नाही, पण ते गवत वाढतं नाही माहिती आपल्याला. तर ते मोठा प्रश्न होता पूर्वीच्या काळी. आता तो कमी झाला, पण तरी ते वाढतंच. गोंडाळ वाढतं, कसं वाढतं काय कळत नाही. कोण लावकवडं करतो वगैरे, त्या केवढी तळीच्या तळी असतात. कोल्हापूरला ह्याला किती ठिकाणी आपण बघितले असेल, काय तळी असतात. मनुष्य अडकलं तर बाहेर काढणं अवघड आहे, एवढं ते जे वर वाढतं गोंडाळ त्याचं ते ते कसं निर्माण होतं. वास्तविक पाण्यावर जगतं, पण कोण त्याची काय लागवड करीत नाही का काही करीत नाही, पण ते इतकं पक्की जाळी वाढतात पाण्यावरती, पाय अडकला तर निघत नाही, एखाद्या त्या पाण्यातला जलचर अडकला तर निघत नाही, इतकं ते पक्कं असतं. तसं हे त्या मूळ पिकाबरोबर तणही वाढतं, कारण भगवंत सर्व दृष्टीनं माया अनुकूल आहे सगळ्याला, त्यामुळं ती तण पण वाढवते. मग हे जे मंडळी आहेत, कृषी वलनांगरी शेत हरळी कुंदा काढतात, तर ही जी बाजूच वाढणार आहे ते हे वाढताना ते पण वाढतं. म्हणून आपल्याकडे सिद्धींचा विटाळ हा शब्द वापरलेला आहे. आपल्याकडे सिद्धींचा आमास विटाळ आहे. म्हणजे कोण अमराव महाराजांच्या वेळेला त्यानं ते म्हणलं होतं की अरे अशी अशी परिस्थिती झाली, तो हा माणूस गेला, अमकं झालं, काहीतरी तुम्ही करा. हो, तो आता मृत्यूपंथाला लागला, गेला, कळले. ते म्हणले काय सिद्धी कर म्हणतोस काय असं म्हणले. तेव्हा मला त्याच आहे म्हणले आम्हाला ते, त्यामुळे आम्ही ते नाही करणार. कारण ते एकदा अरे म्हणले इथं बाहेर ढीग लागेल असं काय करतोस, म्हणजे ते पुरुष किती सावध असतो असं त्यांना, त्याला काय अवघड नाही, पाणी शिंपडलं तरी झालेलं आहे, आपण बघितलेलं आहे. पण ते त्यात पडत नाहीत.
ते म्हणतात काय सिद्धी कर म्हणतोस काय असं म्हणले. बरोबर मला किती बरोबर म्हणले. कारण त्यांना माहिती की हे जर करायला गेलं तर हे तण वाढल्यासारखं वाढेल. सिद्धी हे साधनेमधलं तण आहे, ते वाढलं की साधनेवर येतं. आणि बघा तुम्ही अनेक वेळेला जर त्याच्याकडे लक्ष दिलं गेलेलं नसेल आणि जर व्यवस्थित त्याची पुढची निगा घेतली नसेल तर तणच जास्त वाढतं, होय की नाही. नाहीतरी मला सांगा की देवापेक्षा घरच मोठं असतं की नाही. बांधायला निघालेलं काय आवड आहे का. माझं म्हणणं नाही लापूट गणपतीची मूर्ती बघा, त्यातलं काही नाही मला म्हणायचं. पण भावनेनं जरी विचार केला किंवा व्यवहाराने जरी विचार केला तरी हे जास्त वाढतं. त्यात किती मनुष्य किती गोष्टी करायचा प्रयत्न करेल. तर बाग वाढवली बरोबर किती गोष्टी वाढतात त्या बागेमध्ये. म्हणजे त्या चांगल्या गोष्टी जपायच्या आणि त्याला पाणी करायच्याऐवजी हेच काढायचा उद्योग जास्त होतो. निम्मा वेळ त्याचं ते स्वच्छता आणि तणं काढण्यातच जातो आणि निम्मा वेळ खरं काम करण्यात जातो. ते पण त्याची गरज आहे. ते जर नाही केलं तर ते सगळी गुलाबं अमकं तमकं सगळी झाडं झाकून वर येतं वर. म्हणजे मूळ साधनासुद्धा झाकून टाकेल, मूळ त्यातलं पीक झाकून टाकेल एवढं तणाचं सामर्थ्य आहे. म्हणून त्याच्याच बरोबर म्हणून आपल्याकडे जसं शास्त्रापुरता विचार केला तर विधी आणि निषेध दोन्ही सांगितले. हे करा पण सांगितलं आणि हे करू नका म्हणून पण सांगितलं. ती दोन्ही पूरकच आहेत एकमेकांना. तसे विधिनिषेध जसे पूरक असतात तसं साधनेचं लावलेलं रोप वाढत राहणं यासाठी त्याला खतपाणी घालणं हे एका बाजूला काम आहे आणि याला ते खतपाणी मिळून देणं आणि ते काढून टाकणं हे पण दुसरं काम आहे. हे नकारात्मक आहे, पण ते केल्याशिवाय होकारात्मक काम पुढे जात नाही. नाहीतर मग हे काम त्याला गिळून टाकायला समर्थ आहे. तेव्हा तणं वाढलेली ही मूळ पीक गिळून टाकायला सामर्थ्यवान असतात. म्हणून खऱ्या शेतकऱ्याचं ते काम असतं. आता हे काम गुरु करीत असतं. कृषी बलदांगरी शेत हरळी कुंदा काढित. हरळी काढली तरी परत आली नाही असं होत नाही. बघा येते परत. किती अगदी खडून खडून सगळी काढलं तरीसुद्धा. म्हणून महाराजांनी उपमा कशाला दिली आपल्याला लक्षात आहे. लक्षात आपल्या असणारच आहे, प्रश्नच नाही. महाराज म्हणले अभिमान हरळीसारखा आहे. त्यांनी उपमा देतो काय किती खोल उपमा दिल्यासारखी. अभिमान असंच हरळीसारखा आहे म्हणले. तुम्ही किती वेळा त्याला मोडा तोडा काढा प्रयत्न करा, त्याच्यावर घाव घाला, काय तुम्हाला करायची करा. सगळं करून तुम्ही घरी पोचला की उद्या सकाळी आलं की एवढी हरळीचं एवढंसं उगवलेलं असतं. परत 8 दिवसांनी बघा ते हळूहळू पुढे गेलेलं असतं. आता हे ज्याला माहीत आहे त्याच्याकडं सावधानता असेल की हे आपल्याला काढूनच टाकायला लागेल. कारण एक अभिमानाला धरून एक अभिमान मूळ विषय झाला तर त्याला धरून मग त्याच्या कल्पना मत विचार आग्रह भय भीती काय त्याचं असेल ते त्याला धरून वाढतं. जिथं ते नाहीच तिथं काहीच वाढू शकत नाही. त्याचा अहम नसेल तर माणसाला काहीच नाही बाकीचं पुढचं. पण तोच नेमका हरळीसारखा आहे. त्यामुळे हरळीला महाराजांनी बरोबर त्या अभिमानाला उपमा देताना शब्द वापरला आहे तो बरोबर आहे. श्रेष्ठ सत्पुरुष सत्वागळे प्राप्त होती भगीरथे गंगा आणली सदाशिवे वसती केली पुंडलिके विटे मावली भक्तजना आधार कोणी सूर्या ते झाकिती देवशत्रू विदारिती कोणी समुद्र प्राशिती तपोबळे. अनेकांनी हे काम केलेले. यात आपल्या वेळेत सांगायचा एखादाच मुद्दा असेल तर तेवढाच होतो फक्त की यातलं जर सारांश बघितला येरवी सांग गुरुकथा गुरु वाचनी तुझा न बघता परिभावा या समाधान चित्ता आला प्रसाद अंगीकारू. गंमत अशी आहे की आपली सर्वसाधारण कल्पना अशा असतात की गुरुला मनुष्य काय ते शोधतो, मग तो शरण जातो, मग त्याचा तो मार्ग सांगतो, मग तो साधना करतो आणि त्यामुळं त्याला देवस्वरूप प्राप्त होतं. खरं सांगायचं तर देवाची उपासना करावी आणि गुरु द्या अशी प्रार्थना करावी. मूळ क्रम खरं उलटच आहे. खरं तर देवाची उपासनेनं गुरु साध्य होतं, कारण तो त्यांनाही दुस्साध्य आहे. उलटी परिस्थिती आहे. तेव्हा रामाच्या बाबतीत आहे ती ओव्यात जात नाही, पण ओव्यातला भावार्थ आपल्या लक्षात असेल की तो जर देव असता गुरुदेव नाही का म्हणले तो देव आहे, पण तो वसिष्ठाला शरण आहे. योग वासिष्ठ तेवढ्यासाठी आहे सगळं. म्हणजे ते त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर मग रामाची मनोभूमिका तयार झाली. इथे जे भूमिका म्हटले ना तो बरोबर शब्द इथे तोही शब्द मागे एकदा आपल्याला तिकडे आला होता, इकडेही हा आला. तर तो भूमिका तयार करणं हे जे आहे उत्तम पिके होययुक्त भूमिका जेवी ते करण्यासाठी योगवासिष्ठ सांगावं लागलं, ते गुरूंना सांगावं लागलं. म्हणजे ते राजाला किंवा अवतारी रामाला सुद्धा सांगावं लागलं. जो देवपुरुष आहे त्याला सांगावं लागलं की हे म्हणून त्याला वासिष्ठ त्यांनी सांगितलं म्हणून वासिष्ठ म्हटलं. नाही तर त्यानं त्याला योगच सांगितलं आहे. तो जो योग म्हणजे चांगल्या सगळ्या अर्थाने असा अमुक विशिष्ट योगमार्ग म्हणून नव्हे, पण योग वासिष्ठ आहे ते गुरुच्या तोंडून ऐकल्यानंतर मग ह्या देवाला देवत्व प्राप्त होऊन त्याची कार्य करता आली. म्हणजे त्यांना ती कार्य करायला सुद्धा गुरुचीच गरज लागली. तेव्हा त्याची उपासना मला गुरु मिळावा म्हणून करायची. खरं
ही उलटे आपण त्याची उपासना करून गुरुदेव गाठायचा प्रयत्न करतो. चांगली गोष्ट आहे, कशानेही काही गुरुदेव एकच आहे शेवटी. पण तरीसुद्धा ही उपासना म्हणजे जे मनुष्य देवळात जातो, मनुष्य पूजा करतो, मनुष्य प्रार्थना करतो, ही सगळी प्रार्थना देवालाच करतो. त्याच्यासमोर काय असणार आहे शेवटी, तर ते जे देव आहेत त्याला प्रार्थना करावी. पण हे भेटावेत म्हणून प्रार्थना करावी. प्रार्थनेत उत्तम प्रार्थना ही गुरु भेटावा याच्यासाठी प्रार्थना आहे. कारण तू एकदा भेटला ना, गुरु गोविंद दो उखडे का केला उपाय तो एकदा सापडला तर गुरु जर सापडला तर तुम्हाला कुठलाही देव हातात आणतील का तो त्याचं पकडीत आहेत. ते त्यांनी सांगितलं असेल तर करावंच लागेल असं तिकडे भाषा आहे. तेव्हा मी रामाला सांगून हे करून घेईन, करून घेणारा राम असेल पण त्याला सांगणारे महाराज आहेत असे. तेव्हा रामाला सांगून तुमचं काम करून घेईन ही एक उत्तम सात्विक अर्थाने अशी चुकूनच ऐकायला मिळणारी भाषा आहे. पण ती आहे की रामाला सांगून काम करून घेईन. का करता तो असला तरी त्याचे हे सूत्र ह्याच्या हातात आहेत. तेव्हा ते निघाले की तो निघाला असं आहे. म्हणून ते आपण तो नेतो तिकडे जातो हरी तो का जातो, तो नेण्याचं सामर्थ्य भक्तांमध्ये आहे. म्हणून तो उभा करण्याचं सामर्थ्य भगीरथामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, पुंडलिकामध्ये आहे. गंगेला आणणं आहे, बरोबर आहे, गंगा ही देवगंगा आहे. पण ती देवगंगा आहे ती आणण्याचं सामर्थ्य कोणात आहे शेवटी भगीरथाचं आहे. ते सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि हे सामर्थ्य नेतो तिकडे जातो हरीत किंवा त्याला उभा करून ठेवण्याचं सामर्थ्य पुंडलिकामध्ये आहे. त्यामुळे भक्तामध्ये हे सामर्थ्य आहे ते त्यांच्या ठिकाणी निर्माण झालं, ते त्यांच्या ह्या उपासनेने निर्माण झालं. ती गुरुची देवाची उपासना, त्या उपासनेनं देव हातात पडला. आता देवाच्या उपासनेनं गुरु हातात पडला. तो गुरु हातात पडलेला आहे तो त्यांनी कायम धरून ठेवला. आता काय असेल ते तिथून पुढं, कारण त्याच्या हातात ह्या सगळ्याच सत्ता आल्या. तेव्हा यात जे म्हटलं त्याचा भावार्थ म्हणून आपल्याला दोन्हीही महत्त्वाची असली तरीसुद्धा ह्याच्याकडे ते मागावं. आता आपल्याला मनाला राहत नसेल तर त्याच्याकडे हे मागावं, मिळणारी एकच आहे. पण त्यातसुद्धा गुरु मिळणं भाग्याचं, कारण तो देव देऊन केव्हाही उभा करू शकेल आपल्यासमोर. तो आपले गुरुदेव म्हणायचे तसं आहे की रामाच्या अंगी दासपण आणि तो आहे. त्यांनी म्हटलं तर इथे रामाला उभं राहायचं, तो रामाला उभं राहावं लागेल, कारण शेवटी तो त्यांचा अंकित आहे. इतकं जिथं सामर्थ्य आहे तर त्या ठिकाणी म्हणून हे आज आपण पाहिलं असेल तर जितक्या जयंती होत असतील जितके होते तितक्यापेक्षा कितीतरी पुण्यतिथी सत्पुरुषांच्या आहेत, कितीतरी जयंती सत्पुरुषांच्या आहेत. अवतार कधीतरी एखाद्याच्या वाट्याला योगाच्या वाट्याला येणार. देवाची मूर्ती तर सगुणाची आहे, कधीतरी येईल कधीतरी जाईल, हे खरं आहे. पण जे अमूर्त आहे ते ज्याच्या ताब्यात आहे ते गुरु आहेत. त्या अर्थाने ते गुरुचं म्हणून ते दुसरा वक्ता नाही, गुरुसाठी गुरुच वक्ता पाहिजे. तर हे जे भाग सांगितला सुरुवातीला तो तेवढ्यासाठी सांगितला त्यांनी महिमान समजू द्यावं, कारण त्यांना ते माहिती की ते महिमान कसं प्राप्त होतं किंवा कसं त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे हे त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांच्याकडून ते कळतं. तर या अर्थाने हे जे पुढे जे म्हटलं नमोजी गुरुमूर्ती तर ते तेवढ्यासाठी. तर नमोजी गुरुमूर्ती हे ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला महाराज त्या अर्थाने गुरुमूर्ती म्हणून समोर होते का, पण नाही. पण ते समोर असूही शकतात आणि प्रत्यक्ष समोर असताना जेवढे जिवंत किंवा जेवढे जवळ किंवा जेवढा काळ असतील त्याच्यापेक्षा जास्त काळ आणि जास्त जिवंत नंतरच येतं. म्हणून त्यांना सांगावं लागलं की मी आहे जगज्जीवनी, सगळ्यांनी त्याच भाषेत सांगितलेलं आहे. तर मी सगळीकडे आता पूर्वीचं म्हणजे आता त्या भाषेतलं हे महाराजांचं चाललं आहे म्हणून त्यांना भेटायचं तर गोंधळायला जायला पाहिजे. आता कुठं जायला नको, इथे भेटायचं इथं भेटा, आपल्या घरी भेटायचं घरी भेट, कारण ते कुठेही हजर आहेत. अमूर्त ते मूर्त होतं, ते अमूर्त आणू शकत होतं, आता ते अमूर्तच आहे, ते कुठेही आहे. त्यामुळे मी आहे जगज्जीवनी किंवा जे इकडे म्हणले मी आहे जगदाकार आहे, मी जगदाकार्य आहे. तुम्ही कुठे ते जगात वावरत असाल ना, जिथे कुठे वावरत असाल तिथे मी आहे. म्हणून महाराज आपल्या ऑफिसमध्ये दुकानात कुठेही, घरात स्वयंपाकघरात काय बाहेर हॉलमध्ये कुठे असेल तिथे, फक्त अर्थात आपल्याला कुठं चालतं ते आपण बघावं आणि ते असले की ते फरक पडतो ना सगळं. तर त्यामुळे तो फरक चालला पाहिजे, म्हणजे त्या अर्थाने ते पचलेले असले पाहिजेत, आपल्याला तितकं त्याचं प्रेम असलं पाहिजे. मग ते कुठेही आहेत, कारण मी आहे जगदाकार आहे. आता हे त्यांनीच सांगावं, आपण ऐकावं. तर या अर्थाने आपण त्याचं महत्त्व लक्षात घेऊ. मग ओम नमोजी गुरुमूर्ती का म्हणले, स्वयंप्रकाश ज्ञानज्योती, कशाचा उलगडा झाला नाही असं गुरुकडे जाऊन होतच नाही, कशाचाही उलगडाच होतो. कारण त्यांना मुळात उलगडा म्हणजे त्यांना प्रश्नच नाही आहे. प्रश्न आपल्याला, आपल्या प्रश्नाचा उलगडा आपल्याला. त्यांचं काम काय, त्याला वाट मोकळी करून दिली, प्रकाश टाकला, त्याबरोबर दिसायला लागलं. मला सांगा, मला तिथं वाटते की तेव्हा काय आहे कोणास ठाऊक. वास्तविक ते जे काय आहे ते आधीच आहे, ते तसंच राहणार आहे.
रस्त्याला झाड आहे कडेला, काय दगड आहे समजा किंवा काय आहे, मोकळा आहे, काय असेल ते असेल, पण मला त्याच्याविषयी शंका आहे. त्यांनी काय केलं तर स्वयंज्योती, त्यांना काय गरजच नाही. आपल्या पंत महाराजांचं ते काढलं होतं बघा, छान आहे बघा ते पुस्तक, ते स्वयंज्योती. तर तसं ते नुसतं प्रकाश टाकला त्याबरोबर लक्षात आलं अरे दगड नाही आहे तिथं, काही वाटत होतं आपल्याला कशाची तरी सावली पडली, तर त्यामुळे दगड आहे असं वाटलं. तसं जीवनामध्ये जी भय वगैरे जे काय वाटतं की नाही ते फक्त प्रकाश टाकतात, तिथं काही नाही, आपल्यालाच दिसतं. म्हणजे आपल्याच वाटत होतं काहीतरी आहे आणि आपल्यालाच दिसतं काही नाही आहे. त्यांनी काय केलं तर त्यांनी फक्त प्रकाश टाकला आणि तो त्यांचा असं डिपेंडंट नाही आहे. त्यांनी तिकडं ऑन केलं तर इथं तसं नाही आहे, इथं काय माणूस आहे, त्यामुळं तिथं अडचणी येतच नाही, फक्त बटन दाबायचं. तुम्ही म्हटला मला हा प्रश्न येतो, ते उलगडा करतात. उलगडा म्हणजे काय, प्रश्नात तिथं उत्तर हास्यच आहे. ते त्यांनी प्रकाश टाकल्याबरोबर बॅटरी टाकल्याबरोबर आपल्याला दिसलं अरे ही सावली होती, तर काय नाही आहे. हुताखेताची नाही का माणसांना भीती वाटत, तर हुताखेताची भीती वाटते, ते प्रकाश टाकतात तिथं काहीच नसतं. ते म्हणतो काहीच नव्हतं, मग तू कशाला घाबरला, आता ते तुला माहिती म्हणतात. ते तुला माहिती काय घाबरला असेल, ठीक आहे, पण ह्याने प्रकाश टाकल्यावर तिथे काही नाही हे दिसलं ना. तसं ह्या सगळ्या भयसंकटा घनाशना तसं ते आहे. ते सगळीकडून काही जे आपल्याला वाटतं, ज्याच्यामुळे आपल्याला अडकायला झालं आहे, ज्याच्यामुळे थांबायला झालं, ज्याच्यामुळे विचारात पडला आहे, त्याच्यामुळे प्रगती थांबली आहे, नुसतं प्रकाश टाकायचं काम आहे. तर त्या अर्थाने ती प्रकाश टाकल्याबरोबर, आणि त्यांचा प्रकाश आहे आपला सांगितलं तसं तिकडून सुरू होणारा, बॅटरी सेल असले तर चालणारा वगैरे असला काही नाही आहे, चार्जिंग असलं तर पडते वगैरे तसलं काही नाही. तिथं स्वयंप्रकाश ज्ञानज्योती, त्यामुळे स्वयंप्रकाशच आहे. त्यामुळे ते आहे तिथं प्रकाश आहेच, त्या अर्थाने तो त्या अर्थाने जात नाही. आणि तो प्रकाश टाकल्यामुळे आपल्यालाच सोपवून जातं, आपलाच प्रश्न आहे, आपल्यालाच सुटून जातो आणि मनुष्य प्रगतीच्या वाटचालीला पुढे जातो. तर हे व्हावं म्हणून ते अमूल्य माझी गुरुमूर्ती हे म्हणण्यामध्ये केवढा भाव असेल तो समजून घ्यायचा हा प्रयत्न आहे. तसं खरं सांगायचं नंतर गुरुजी सांगण्यावर तितकं विशेष अवघडच असतं. एवढं ज्ञान आपल्याकडे असतं हो की नाही, ग्रंथ वाचन, प्रपंचातले अनुभव, बाहेर केलेल्या कार्याचे अनुभव, काय किती माणसाकडे असतं. त्यामुळं ते वाटतं की हे काय खरं नाही. मग आता काय खरं नाही असं वाटत असेल तर जे धरून ठेवा म्हणून सांगितलं ते. आता आपल्याला असं वाटतं ना काय होणार, मी नुसतं रामराम म्हणतो आहे, असं कुठं प्रकाश पडणार आहे का, असं कुठं देव भेटणार आहे का, अशी कुठं उपासना होणार आहे का, मग असं आपलं काय होणार आहे का, या जन्मात तर काही दिसत नाही शक्यता, कसा जन्म गेला ते आपल्याला माहीत असतं म्हणून आपण तसं म्हणतो. असू दे, पण त्यांना कसाही जन्म गेला असला तरी जसं माऊलीने सांगितलं की अंधार 100 वर्षाचा असू दे 50 वर्षाचा असू दे, एक दूर होताना एका क्षणातच होतो. त्यामुळे ही दृष्टीसुद्धा ते देतात ना, म्हणून त्यांनी जे नाम दिलं ते इतकं लहान समजू नये हे सांगायचं कारण त्यांना पडलं. त्यांनी ते पण सांगून ठेवलं. 59 पद 55. नामाविणहित समजून का, नामाविणहित समजून का, समजून का, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविणहित समजून का, नामाविणहित समजून का, समजून का, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण इवे भावे, तुम्हा माझी आण इवे भावे, इवे भावे, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, मानू नका नाम
संसार सार मानू नका सार, संसार सार दृश्य हा जुजार मानू नका, दृश्य हा जुजार मानू नका, मानू नका. आजवरी मात आजवरी सांगितले मात, सोडू नका नाम धरू नका काम, सोडू नका नाम धरू नका काम. नाही नाही नेम आयुष्याचा, नाही नाही नेम आयुष्याचा, आयुष्याचा. आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात. दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका. अभ्यास वैखरी सोडू नका, अभ्यास वैखरी सोडू नका, सोडू नका. आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात. नामाविणहित समजू नका, नामाविणहित समजू नका, समजू नका. आजवरी तुम्हा सांगितली मात.